दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। गुजरात राज्यातून मद्य व गुटख्याची तस्करी होणे नित्याचेच झाले आहे। रोज नवनवीन भांडे वापरून गुटखा व मद्याची तस्करी केली जात आहे। आता तर चक्क गुजरात राज्य परिवहनच्या बसमधून 1,14,000 किमतीचे मद्य हस्तगत करण्यात आले असून नाशिक ग्रामीण पोलिसांच्या कारवाईत बस चालक व वाहकांवर गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे तसेच सर्व प्रकारच्या अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी निवडणूक आयोग विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक व नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशान्वये संपूर्ण नाशिक जिल्ह्यात सदर कारवाई करण्यात येत आहे। त्या अनुषंगाने जिल्ह्यातील राज्य व राष्ट्रीय महामार्गावरून अवैधरित्या होणारी मद्याची वाहतूक व विक्री रोखण्यासाठी जिल्ह्याच्या सीमावर्ती भागांमधील चेक पोस्टवर सतर्क नाकाबंदी लावून अवैध कारवायांना प्रतिबंध घालण्यात येत आहे। त्यानुसार दिनांक 18 मार्च 2024 रोजी गुजरात राज्य परिवहन महामंडळ GSRTC नाशिक सुरत बस क्रमांक GJ 18Z8970 या बसमधून मद्याची अवैधरित्या तस्करी होत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली होती। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक ते सुरत महामार्गावर दिंडोरी परिसरात सापळा रचून गुजरात राज्यात जात असलेली वरील बस थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये 1,14,635 रुपये किमतीचा विदेशी मद्यसाठा विना परवाना अवैधरित्या वाहतूक करताना मिळून आला आहे। सदर प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 138/2024 महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 65E अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्यात विजय विनोद बलसार वय 52 वर्ष राहणार सुरत, बस चालक अमृतभाई भुवनभाई पटेल वय 56 वर्ष राहणार सुरत, बस वाहक यांना अटक करण्यात आली। सदर गुन्ह्यात पुढील तपासात किस्मत बँडी शॉप पंचवटी नाशिक यांचे मालक तसेच अवैध मद्यसाठ्याच्या वाहतुकीस मदत करणाऱ्या इसमांना आरोपी दर्शवण्यात आले आहे। अशा पद्धतीने अन्य कोणी वाईन शॉप चालक मालक अवैधरित्या मद्याची विक्री तस्करी करीत असल्यास त्याच्याबाबत अधिक माहिती घेऊन राज्य उत्पादन शुल्क विभाग नाशिक यांच्या मदतीने पुढील कार्यवाही करण्यात येत आहे। सदरची कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, पोलीस हवालदार प्रवीण सानप, किशोर खराटे, पोलीस कॉन्स्टेबल जाधव, बोडके, मोरे यांच्या पथकाने सदरची कामगिरी केली आहे। संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी।